हाय फ्रेंड्स, शमाज रेसिपीमध्ये आपण किड्स लंच बॉक्स आयडिया सिरीज ही सुरू केलेली आहे. आणि शाळा सुरू सोबत मान्सूनही सुरू झाला आहे, पण मुलांचा हट्ट मात्र असतो, मला इडली दे, मला डोसा दे. तर बऱ्याच वेळेला बऱ्याच बहिणींचं माझ्या पीठ जे आहे ते व्यवस्थित फर्मेंट होत नाही. तर हे पीठ व्यवस्थित कसं फर्मेंट करायचं हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर मी इथे एक मोठा बाउल घेतला आहे. त्या बाउलमध्ये स्वच्छ निवडलेले तांदूळ घेतलेत. तर हे रेशनिंगचे तांदूळ आहेत. जर तुमच्याकडे रेशनिंगचे तांदूळ नसतील तर स्पेशल इडलीचे तांदूळ मिळतात, ते घ्यायचे. 3 वाट्या तांदूळ घेतले किंवा मग उकडा तांदूळ घ्यायचा. आणि त्याच वाटीनं 3 वाट्या तांदूळ घेतले तर 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची. अगदी चिमूटभर मी मेथ्या घातलेल्या आहेत. अर्धी वाटी पोहे घातलेत, पण सर्व मेजरमेंट मी एकाच वाटीने केलेलं आहे. आता स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे. तर आपली इडली फर्मेंट न व्हायचं सगळ्यात मोठं कारण असतं म्हणजे टाईम. तर तुम्ही प्रॉपर हे इडलीला टाईम दिलंच पाहिजे, तरच तुमचं पीठ फर्मेंट होतं, त्याला शॉर्ट फॉर्म नाही आहे. तर मी 8 ते 9 तास हे तांदूळ आणि डाळ एकत्र अशी भिजत घातलेली होती. आणि 8 ते 9 तासानंतर आपण हे व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर बारीक करत असताना आपण जे पाणी आहे शिल्लक उरलेलं, त्याच पाण्याचा शक्यतो वापर करायचा आहे. तर आता हे मी तुम्हाला दाखवते. एकदम स्मूथ असं बॅटर मी बारीक करून घेतले. याच पद्धतीने आपण सर्व पीठ जे आहे ते आपलं बॅटर व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही आता डबा बघू शकता किती आहे, अर्धा डबा आहे आपला. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते आणि एकदा हे सर्व मी मिक्स करून घेते एका चमच्याच्या मदतीने. आणि अगदी तुमच्याकडे खूपच पाऊस असेल, खूप थंडी असेल तर आपल्या हाताने हे 5 मिनटं पीठ फेटवून घ्यायचं आहे. त्याचासुद्धा बेस्ट आपल्याला रिझल्ट मिळतो. तुम्ही ट्राय करू शकता. मी यापूर्वीसुद्धा बऱ्याच वेळेला इडलीच्या रेसिपी दुसऱ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. तर आता आपण हे जे पीठ आहे यातलं ते मी थोडंसं काढून घेते. मी कालच डोसा शॉर्टची रेसिपी टाकलेली, त्यासाठी मी ते पीठ वापरलेलं होतं. तर आता आपण हे बाजूला ठेवून देऊ. आणि आता इडलीचे ज्या प्लेटा आहेत त्याला थोडंसं तेल मी लावून घेतलेलं आहे. आणि मग आपण त्यामध्ये इडलीचं बॅटर घालायचं आहे. पण हे तेल लावलेलं मी थोडंसं माझ्या कॅमेऱ्यामध्ये आलं नाही सकाळच्या घाई गडबडीत. सो तेल मात्र लावायचं आहे कंपल्सरी खाली इडलीच्या प्लेटला. मी पुन्हा सांगते, कारण ते कॅमेऱ्यामध्ये आलं नाही त्यामुळे. आता आपण याच पद्धतीने ह्या दोन्ही प्लेटा भरून घेऊ. आता आपलं हे इडलीचं बॅटर इडली प्लेटमध्ये घालून तयार आहे. सोबतच मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. कढई म्हणजे इडलीचं भांडं आहे ते. आणि त्यामध्ये फक्त घड्या लावून आपण हे 7 ते 8 मिनटं इडली वाफवून घ्यायचे. इडली ओव्हरकुक करायची नाही. जर इडली आपण ओव्हरकुक केली तर ती कडक होते. बरोबर घड्या लावून आपण 7 ते 8 मिनटं ही वाफवून घ्यायची. आणि आता ह्या ज्या प्लेट आहेत त्या थंड करून घेऊयात. गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे. आता आपली इडली एक 5 मिनिटानंतर थोडीशी कोमट आहे, म्हणजे थंड झालेली आहे. पूर्ण थंड पण नाही होऊन द्यायची, फक्त कोमट आहे. तोपर्यंत आपण इडली यातली एक मी तुम्हाला काढून दाखवते. अगदी तुम्हाला दिसतं असेल स्क्रीनवर कुठंही पाणी सुटलेलं नाही आहे. आपल्या इडलीला वरती पाणी नाही आहे. अगदी छान अशी मऊ लुसलुशीत ही इडली तयार झाली. मी तुम्हाला एक इडली कॅमेऱ्यासमोर अगदी कट करून दाखवते. किती स्पॉन्जी झाले तुम्ही बघू शकता. वाव, मस्तच. आणखी एक इडली मी तुम्हाला काढून दाखवते. तर तुमची मुलंसुद्धा अशा पद्धतीने इडली खाऊन अगदी खुश होतील. तर याच पद्धतीने आपल्या ह्या इडल्या तयार आहेत. पुन्हा भेटू अशाच नवनवीन जायकेदार रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.